कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल, तर भाजपचेच सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती। एन्काउंटरसाठी 5 ते 50 कोटींची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा दावा। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंविरोधात गुन्हा दाखल। अनुसूचित जमातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा। अमरावतीत जयंती निमित्तानं आमदार रवी राणा यांनी वाजवला ढोल। राणांचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीम जयंती निमित्तानं आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन। यावेळी मिरवणुकीत जयस्वाल यांनी गाण्यावर ठेका धरला। जळगावच्या जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं मिरवणूक ट्रॅक्टर चालवून मंत्री गिरीश महाजन यांनी सारथ्य केलं। साताऱ्याच्या पाटणमध्ये चित्रकारानं कलिंगडावर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती साकारली। कलिंगडावरील प्रतिकृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं। धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांच्या जीवनावरील सुंदर देखावा सादर। शहरातील फुले शाहू आणि आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं बाबासाहेबांचं जीवनचरित्र समजेल असा आकर्षक देखावा सादर। बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात भीम अनुयायांची मोठी गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। खासदार प्रफुल्ल पटेलांकडून बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन। जयंतीनिमित्तानं आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचं आयोजन। लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅन्थर संघटनेकडून संविधान बचाव रॅली। जिल्ह्यातील अनेक भागातून नागरिकांचा रॅलीत सहभाग। जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून जलकुंडाच्या कामाची पाहणी। 11.5 कोटी खर्चून जलकुंड तयार केला जातोय। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील कामाची मंत्री आशिष शेलार आणि नितेश राणेंकडून पाहणी। सध्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम सुरू। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले इथल्या लक्ष्मण गवस यांचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू। पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। गवस यांच्या मुलाला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचं आश्वासन। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांकडून महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्यानं शेतकरी आक्रमक। शालार्थ प्रणालीत नियमबाह्य नावं नोंदवून अपात्र शिक्षकांच्या नावे वेतनाची उचल। नागपुरात 580 अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष वेतन लाटलं। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी 3 अटक। विभागीय शिक्षण उपसंचालकांनंतर शिक्षण विभागातील 3 अटक। डीसीपी राहुल मदने यांची माहिती। काही शिक्षण संस्था पैसे कमावण्यासाठीच सुरू। माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांचा आरोप। बोगस नियुक्ती प्रकरणासारखं रॅकेट नागपूरच नाही तर देशभरात पसरलेलं नागो गाणार यांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं बेमुदत उपोषण। महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी तनपुरे आक्रमक। आरोपींच्या अटकेची मागणी। परभणीतील पाथरी नगरपालिकेत चुकीच्या पद्धतीनं कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्याची नेमणूक केल्याचा आरोप। नागरिकांचा 4 दिवसांपासून उपोषण। 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली। जळगावच्या भुसावळमध्ये दीपनगर कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। 24 तास वीज पुरवठा द्या, अन्यथा जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। नाशिकच्या इगतपुरीमधून निघालेला एल्गार कष्टकरी संघटनेचा हंडा मोर्चा 2 तास स्थगित। उद्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठकीत समाधान झालं नाही तर थेट मुंबई गाठण्याचा इशारा। पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे। 2 दिवस राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता। हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज। जुन्नरच्या सीतेवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। टोमॅटो, उन्हाळी बाजरीचं पीक शेतातच जमीनदोस्त। शेतीमालाच्या नुकसानामुळे शेतकरी हतबल। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करणार, भुजबळांचं आश्वासन। नाशिकमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात। भुजबळांची माहिती। जळगावच्या रावेरमध्ये आमदार अमोल जावळे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागात पाहणी। गारपेटीमुळे शेतशिवार अक्षरशः जमीनदोस्त। तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। जळगावसह यावल चोपडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। कांदा, मका, केळी, ज्वारी पीक जमीनदोस्त। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या माढ्यातील उजनी धरणातील पाण्याचा बेसुमार वापर। अवघ्या 6 महिन्यात 47 टीएमसी पाणी संपलं। पुढील आठवड्यात उजनी धरण मृत साठ्यात जाणार।
धाराशिव जिल्ह्यातील 100हून अधिक प्रकल्पांनी गाठला तळ, जिल्ह्यात सरासरीच्या 32% पाणीसाठा शिल्लक. यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात पाणी कपात होणार नाही. खडकवासला धरणात मुबलक पाणीसाठा असल्यानं पुणेकरांसमोरची चिंता टळली. परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयात 57% पाणीसाठा शिल्लक, त्यामुळे येणाऱ्या दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता. पालघरच्या वाडा तालुक्यातील नदीचा पाडा गावात भीषण पाणी टंचाई. महिलांना पाण्यासाठी अंधारात बोरिंगवर रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. जालना तालुक्यात पाण्याअभावी मोसंबी आणि लिंबोणीच्या बागांना फटका. पाणी नसल्यानं फळबागा सुकल्या, शेतकरी संकटात. अमरावतीत तापमानाचा पारा 42 अंशांवर. पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज. परभणीत पुढील 2 दिवसात उष्णतेची लाट. हवामान विभागाकडून अलर्ट जारी. सध्याचं तापमान 40 अंशांच्या वर. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेलं लोणावळा. पर्यटकांविना ओस. प्रचंड उकाडा वाढल्यानं पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली. टायगर पॉइंट, भुशी डॅम मार्गावरील सहारा ब्रिज जवळ शुकशुकाट. सलग सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टीवर हजारो पर्यटकांची गर्दी. गेले 4 दिवस रत्नागिरीतील समुद्रकिनारी, मुंबई, पुणे आणि नागपूर शहरातील पर्यटक दाखल. चारित्र्याच्या संशयातून नागपुरात डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या. डॉक्टर अर्चना राहुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव. पोलिसांकडून डॉक्टर अनिल आणि त्याचा भाऊ रवी राहुलेला अटक. न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. चंद्रपुरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड. रामनगर पोलिसांकडून इरई नदी तीरावरून टोळीला अटक. आरोपींकडून अंदाजे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडारा जिल्ह्याच्या टेमणी शेतशिवारात शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं नागरिक भयभीत. गोंदियातील 1.5 लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनसचा निर्णय, मात्र अद्यापही अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गोंदियाच्या सालेकसामध्ये मोटर पंपाच्या मदतीनं रब्बी धानाचं भरघोस उत्पादन. शेतकऱ्याला आर्थिक फायदा. वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची यंदा पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन अशी सर्वात लांब दिंडी. दिंडी 22 देश 2 खंड असे 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून 70 दिवसात लंडनला पोहोचणार. नांदेडमध्ये आजपासून अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात. कार्यक्रमानिमित्तानं विविध साहित्यांचं प्रदर्शन. आगीच्या घटना आणि आपत्कालीन सेवेसाठी अग्निशमन दल सज्ज. चंद्रपूरमध्ये 3,000 विद्यार्थ्यांनी दिली अम्मा की पढाई परीक्षा. परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य पुरवलं जाणार. आमदार किशोर जोरगेवार यांचा अभिनव उपक्रम. गडचिरोली जिल्ह्यातील धान घोटाळा प्रकरणाची जिल्हाधिकारी स्वतः चौकशी करणार. शिरपूर धान खरेदी केंद्रातील 2 कर्मचारी निलंबित. 2 कोटींची राईस मिलर्सची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश. पुरंदर विमानतळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पारगाव ग्रामस्थांनी फिरवली पाठ. प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गाव ठेवलं बंद. विमानतळ बाधित गावांचा पुरंदर विमानतळाला विरोध कायम. नांदेड ग्रामीण पोलिसांनी पोलीस गाड्यांवर बसवले सीसीटीव्ही कॅमेरे. पोलीस गाडीला पाहून पळून जाणारे आरोपी आता कॅमेऱ्यात कैद होणार. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांचा उपक्रम. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. संस्था चालकासह मुख्याध्यापक शिक्षकावर गुन्हा. सातारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा. जाब विचारल्यानं आम्हालाही शिवीगाळ आणि मारहाण. पालकांचा आरोप. वाशिमच्या पिंपरी अवगण इथे कापसानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट. आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्यानं मोठं नुकसान टळलं. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये मावा बनवणाऱ्या 3 कारखान्यांसह 12 ठिकाणी एकाच वेळी छापे. नेवासा पोलिसांनी 3.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. जालन्यात सख्ख्या पुतण्यानं केली काकाची हत्या. अंबड तालुक्यातील पांगरखेडामधील धक्कादायक घटना. शेतीच्या वादातून हत्या. 4 आरोपी ताब्यात. गोंदियात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 5,865 वाहन चालकांकडून 35 लाखांचा दंड वसूल. अद्याप 87 लाखांचं ई चलान थकलं. वर्ध्याच्या लाहोरीमध्ये शेतातील गोठ्याला आग. शेतकऱ्याचं सुमारे 2 लाखांचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. सांगलीच्या कुरळकमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार. भारताच्या गौरव मछवाडा पैलवानानं इराणच्या अमीर मोहम्मदला घुटना डावावर चितपट केलं. नांदेडच्या घामोड्या फॅक्टरी परिसरात घाणीचं साम्राज्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. महानगरपालिकेचं मात्र दुर्लक्ष. नांदेड महापालिकेच्या कर्मचारी पतसंस्थेतच आदर्श विकास पॅनलचा विजय. आदर्श विकास पॅनलचे 13पैकी 13 उमेदवार जिंकले. जळगाव जिल्ह्यातील अनेक टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर. मुक्ताईनगर तालुक्यात अवैध उत्खनन करून टेकड्या होत असल्याचं वास्तव समोर.
महसूल विभागाचं या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचा निसर्गप्रेमींचा आरोप. ज्योतिबा यात्रोत्सव निमित्तानं लाखो भाविकांची गर्दी, पालखी सोहळा मिरवणुकीत गुलाल खोबऱ्याची उधळण. पुण्याच्या भोरमधील कोंढरी गावात कांगूर मलनाथाचा उत्सव, अखंड हरिनाम सप्ताहानं उत्साहाची सांगता. कोकणात उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजले. हजारोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल. 2010 पासून राज्यात 70 पेक्षा अधिक कैद्यांच्या जेलमध्ये आत्महत्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून तातडीनं सुधारणांची मागणी. कैद्यांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी. मानवाधिकार आयोगाचं स्पष्टीकरण.